मध्यंतरी एका शेतकऱ्याने मला सांगितलं की त्याच्या गोट्यामध्ये गोचीडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. म्हणजे त्यामुळं हे प्रादुर्भाव तो किती जरी म्हणजे काहीही केला तरी त्याला ते प्रादुर्भाव कमी करता येत नव्हतं. बरेचशी औषधं त्याने वापरून बघितली, पण त्यामधून त्याला म्हणावे तसे परिणाम मिळाले नाही. शेवटी एक स्टेज अशी आली की त्याच्यामुळं जनावरांना ताप यायला चालू झाला. तर हा जो गोचीड आहे, हा जो हे जे काही कीटक आहे, तर ह्याचं निर्मूलन कसं करायचं? प्रश्न चांगलाच आहे. फक्त काय की ज्या वेळेस शेतकरी जनावर बाजारात विकत घेऊन येतो त्यावेळेस त्यानं जर नीट परीक्षा केली असेल, जनावरांच्या अंगावर गोचीड नाही बाबा, त्याची तपासणी करून जर त्याच्या गोट्यात जनावर आलं तर शक्यतो त्याच्या गोट्यामध्ये गोचिडाचा प्रसार फारसा होत नाही. बरोबर. पण बऱ्याचदा शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की जनावरच्या अंगावर गोचीड आहे आणि तो पसंत करून जनावर घेऊन येतो. आणि त्यानंतर तिथल्या वातावरणाला अनुषंगानं गोचीड एकदा सराव सेटल झाला की त्याचं तिथं पुन्हा गोचीड वाढीची शक्यता जास्त राहते. ओके. अशा वेळेस बाजारात जेव्हा जनावर येतं त्यावेळेस बऱ्याचदा शेफ्टी खाली, कानाच्या आतल्या बाजूला किंवा पुढचे 2 पाय असतात त्याच्यामध्ये किंवा पाठीमागच्या पायात कासेच्या त्या जागेमध्ये तिथं गोचड्यांचे शक्यतो गोचड्या चिकटलेले असतात. ओके. अशा ठिकाणच्या जागा शेतकरी बघत नाही, पशुपालक बघत नाही. आणि न अशा ठिकाणच्या जागा न बघता गोचिडाचं त्याच्या गोट्यात येण्याचं प्रमाण वाढतं. ओके. मग अशा वेळी काय केलं होतं की गोचिड आपल्या गोट्यामध्ये होऊ नये यासाठी कमीत कमी आठवड्यात 3 वेळा तरी त्यानं गोटा स्वच्छ धुतला पाहिजे. ओके. त्यानंतर गोट्याच्या भिंतीला चुना लावला पाहिजे. ओके. गोटा जर वरती त्याच्या पत्रा असेल तर त्या पत्र्याच्या ह्याच्यावरती व्यवस्थित आहे का तिथपर्यंत त्यानं औषध फवारणी केली पाहिजे. ओके. पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जनावरांची उंची कमी कमी 8 फूट राहते आणि 8 फुटाच्या वरती तो माळा करत असतो. आणि माळा केल्यानंतर सगळे तिथं लाकडाचे जे काय सटर पटर किंवा जे नको असलेल्या वस्तू तिथे त्याचे पडलेल्या असतात. ज्याच्यामध्ये लाकडाचे नांगर बिंगर किंवा अनावश्यक वस्तू असतात, चिरण्या पडलेल्या असतात किंवा तुमचं दावण असते, कुट्टे असतात, त्याला चिरण्या पडलेल्या असतात. भिंती प्लेन असतात, म्हणजे प्लेन म्हणण्यापेक्षा गिलावा नसतोय, विटे जे असते ओबडधोबड सगळे खड्डे पडलेले असते, चारा पडलेले असतात, भेगा पडलेल्या असतात. अशा ठिकाणची जे परिस्थिती गोट्याची असते तर अशा ठिकाणी या गोष्टी लोक अंडी घालतात. ओके. बर. आणि बऱ्याचदा जनावर शेतकरी काय करतो की जनावरच्या अंगावरती आणि खाली जमिनीवरतीच फक्त औषध फवारतो. पण ह्या ज्या भिंती असतात, गोट्याचं छत असतं, जिथं लाकडाला लाकूड जे साहित्य असतं त्याला चऱ्या पडलेल्या असतात, चिरा पडलेल्या असतात, अशा ठिकाणी देखील औषध फवारलं गेलं पाहिजे. ओके. ओके. तर पूर्ण त्या गोचिडच्या अंड्याचा नायनाट होतो. ओके. पहिल्यांदा जर एक प्रयोग केला की शक्यतो साधारण आपण काही शेतकऱ्यांनी देखील आम्ही सांगतो की अगोदर गुळाचं पाणी गोट्यात फवार. गुळाचं पाणी फवारल्यानंतर गुळ असल्यामुळे मुंग्या शक्यतो येतात. ओके. ओके. त्यामुळे मुंग्या जर गोट्यामध्ये झाल्या तर गोचड्याची अंडी खायला त्या मदत खातात. ओके. त्यामुळे गोचड्याच्या अंडीचं निराकरण होतं. ओके. दुसरी गोष्ट, गोट्याच्या आसपास तुम्ही कोंबड्या पाळल्या, त्या कोंबड्या देखील गोचड्याची अंडी खातात, गोचडी विचून खातात. त्यामुळे ते एक प्रकारे गोचड्याचं निर्मूलन होतं. तिसरा मग आपल्याला प्रयोग करायचा झाला तर केमिकल, मग औषध गोट्यामध्ये फवारणे, गोट्याच्या भिंतीला चुना लावणे, पूर्ण एक असं प्रकार केला की गोचीड निर्मूलन होतं. पण असं एकदाच औषध मारून चालणार नाही, आठवड्यात कमी कमी 3 ते 4 वेळा औषध फवारणी केली पाहिजे. ओके. तर पूर्ण गोट्याचं हे होतं. आणि शक्यतो औषध मारताना रात्रीच्या वेळी जर मारलं तर त्या औषधाचा चांगला परिणाम होतो. अशा वेळी मात्र जनावर दुसरीकडे शिफ्ट केली पाहिजे. तो जिथं बांधतो ते गोटा रिकामा ठेवला पाहिजे. रात्री 8, 9, 10 नंतर शांत झाले की सगळे गोचीड खाली यायचा प्रयत्न करतात त्यांच्या लपलेल्या जागेत. त्यामुळे औषध अशा वेळी बाहेर आलेल्या गोचड्याच्या अंगावरती पडलं, गोचीडनाशक औषध फवारलं की त्यांना गोचीड निर्मूलन बऱ्यापैकी चांगलं होतं. ओके. ओके. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी कोणा जनावर त्या गोट्यात आणून बांधलं तरी चालू शकतं. ओके. ओके. गोचड्याच्या जनावरच्या अंगावरती देखील तुम्ही गोचीडनाशक ठरलेल्या प्रमाणामध्ये, ठराविक प्रमाणात डॉक्टरने सुचवलेल्या प्रमाणाप्रमाणे ते औषध तयार करून त्यांच्या अंगावरती फवारलं तरी चालतं. यानंतर आणखीन एक उपाय म्हणजे आपण आयव्हरमेक्टिन नावाचं एक इंजेक्शन असतं, गोचीड प्रतिबंधक इंजेक्शन म्हणतात. ते दर 3 महिन्यांनी जनावर टोचून घेतलं तर त्या इंजेक्शनमुळे शक्यतो गोचड्यांची
शरीरावरती वाढ होत नाही. ओके ओके अशा पद्धतीनं गोचिड निर्मूलन करणं श्रेयस्कर राहतं. ओके हा, हा. ओके आणि हे गोचिड जर तुमच्या जनावरांच्या अंगावरती नसले तर त्याच्यापासून जो गोचिड ताप होतो, थायलेरिया, बबेसिया, अनाप्लाझ्मोसिस इत्यादी रोगाचं निराकरण होण्यास मदत होते. ओके जर हे गोचिड प्रतिबंधक झालं नाही हा. तर तुमच्या गोठ्यात कायमस्वरूपी गोचिड ताप हा रोग ठाण मांडून बसलेला असणार. ओके सर, आता हा जो गोचिड ताप आहे, आता गोचिडचं निर्मूलन आपल्याला करता आलं नाही, ज्या उपाययोजना ज्या आहेत ते करता आल्या नाही, समजा करणे खरंच गरजेचं आहे, पण जर शेतकऱ्यांनी केले नाही आणि नंतर गोचिड ताप आला आहे, तर अशा वेळी त्या जनावरांचं व्यवस्थापन कसं करायचं? अशा गोचिड ताप झालेल्या हा. जनावरांना टेम्परेचर साधारण 105 ते 160 डिग्री राहतं. बरोबर. शक्यतो शेतकरी पहिला दिवस तसंच घालवतो. हा, हा. जनावर खात नाही, वैरण खात नाही, पाणी पित नाही, काय नाही. काय ते झालं मग कुठे तो खायचा सोडा घाल किंवा लोणच्याचं खार वेर लाव जिभेला हा. असला प्रकार करतो. हा. दुसऱ्या दिवशी आणि दुधाला कमी येतं. हा. पण अशा वेळी दुसऱ्या दिवशी जर परिस्थिती तीच राहिली हा. तर मग डॉक्टरांच्याकडे येतो. बरोबर. मग डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात येतं टेम्परेचर 105च्या पुढे आहे. बरोबर. पुन्हा डॉक्टर विचारतात लघवी कशी झाली. हा. बऱ्याचदा लघवी एकदम काळी कॉफी कलर सारखी लघवी होती. बरोबर. जनावरांच्या लिम्फ गाठी सुजलेल्या असतात. हा, हा. शक्यतो सुप्रास्कॅप्युलर, प्री सुप्रास्कॅप्युलर हा. त्या इथली लिम्फ नोड हा. म्हणजे ज्याला आपण अवधानाच्या गाठी मराठीत म्हणतो, हा, हा. अशा गाठी सुजल्या असतात. हा. आणि रक्त तपासणी केल्यानंतर हा. बबेसिया, थायलेरिया किंवा अनाप्लाझ्मोसिस हा. हे प्रोटोप्लाझ्मिक डिसीज आहेत. हा, हा. त्या प्रकारचे जंतूचे निदान होऊन हा. त्याप्रमाणे आपल्याला लॅबोरेटरीतून रिपोर्ट मिळतो की थायलेरिया झालाय का, बबेसिया झालाय का, अनाप्लाझ्मोसिस झालाय. हा रिपोर्ट आल्यानंतर मग त्या पद्धतीनं डॉक्टर उपचार करतात आणि जनावर मग त्या रोगामधून वाचू शकतं, आजारापासून वाचू शकतं. ओके. पण यामध्ये जर वेळ झाला, हा. एकदमच जर जर रोगाचं प्रमाण वाढलं, हा, हा. लिव्हर बऱ्याचदा खराब होऊ शकते, ओके कावीळ होऊ शकते, ओके हिमोग्लोबिन देखील कमी येतो. 5च्या खाली देखील एक जनावरांचा हिमोग्लोबिन येतो कमी, ऐका. जो नॉर्मली आपल्याला 10 ते 12 पर्यंत हिमोग्लोबिन जनावराला आवश्यक असतं. बरोबर. तर अशा वेळी जनावरांना बऱ्यापैकी सिरियस होतं, हा. दगावण्याची बी शक्यता राहते. ओके. तर उपचार करताना जनावरांचं म्हणजे मालकाच्या झाटीशी लक्षात आलं पाहिजे हा, हा. की असं जनावर आजारी पडलं तर वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क केला हा. की त्याच्या जनावराला बऱ्यापैकी उपचार वेळेत मिळाले की जनावर जगू शकतं. आणि ह्या रोगाच्या वरती होऊ नये म्हणून लस देखील आता सध्या उपलब्ध आहे. ओके 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 गोचिड तापासाठी. गोचिड तापासाठी लसीकरण, थायलेरिया रोगावरती लस उपलब्ध आहे. ओके